नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आपण आज बघत आहोत दाल खिचडी. दाल खिचडीसाठी आपल्याला 2 ग्लास तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये पाव ग्लास तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घालायची आहे व स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे भाज्या, मीठ आणि तूप घालून त्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्या झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे. जर आपल्याला अजून पाणी पाहिजे असेल असं वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला फोडणीसाठी तेल घालून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कांदा, मिरची हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पावडर मसाले घालून सगळं मिक्स करून आपल्याला त्या खिचडीमध्ये घालून घ्यायचे आहे. तर तयार झालेली आपली खिचडी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा.